पिंजरा पिंजरा रे। ऐक ना, आई म्हणाल्या की भाऊजींच्या लग्नाबाबत सगळं तात्या ठरवणार. मला आता खूप काळजी वाटते. काळजी करण्यासारखी बाब आहेच ना आनंदी. मग वीर काहीतरी कर ना. मी काय करू आनंदी? आपण काही केलं ना तरी आपल्याच पायावर धोंडा पडणार. भाऊजींचं लग्न व्हावं हेच मान्य नाहीये का तुला? अजिबात नाही आनंदी. लग्न काय लावतायत त्याचं? अजून कशात काही नाही आणि बायको आणून ठेवतायत त्याची. उद्या साधं बायकोनी ह्याच्याकडे एखादा गजरा मागितला ना तरी तात्यांसमोर जाईल आणि हात पसरवायला, आणि तात्या जर नाही म्हणाले ना पैसे द्यायला तसाच बायको समोर जाईल आणि म्हणेल नको घालूच गजरा. मला नाही वाटत असं काही. आनंदी, नारायणी वाईट वागेल असंही तुला वाटलं नव्हतं, पण काय झालं? वागली ना ती वाईट. जर ह्याचं आणि सुखीचं काय चाललं असेल ना तर उगाच त्या बिचारीच्या जीवाचे हाल होणार आहेत. मला कळत नाही कशाला तिच्या नादी लागायचं ना. भाऊजी प्रेमात पडलेत तिच्या. तेच मी म्हणतो आनंदी, अक्षरशः पडलाय तो, कशाचाही विचार न करताना, कशाचाही आधार नसताना. आणि अशीच माणसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती पुढे पडतच राहतात. गजाचंही तेच होईल बघ. हायला या गजाच्या, आता हा गजा काय बापसे पेटा सवय बनायला बघतो का काय? नाहीतर काय, अहो एखादं गुलाब नाही, गजरा नाही, लव्ह लेटर नाही, डायरेक्ट साडी. याला काय अर्थ? अहो गजू शेटची मजा डायरेक्ट साडी देण्यापर्यंत गेली. हे पण बापाच्या पैशावर. या गजाचं काय खरं नाही. तो 100 पावला आमच्या पुढे चालायला लागलाय. याची 100 पावली येडीच थांबवली पाहिजे. काय नारकर, तुम्हाला काय वाटतंय? नाही, हे मला मान्य नाही तात्या साहेब. नाही म्हणजे रागावू नका, पण नालायकपणाच्या बाबतीत तो तुम्हाला हरू शकत नाही. अहो हलकटपणाच्या रँकिंग मध्ये अजून तुम्ही टॉप 10 मध्येच आहे ती. हे 9 कोण आहेत आणखीन? नाही नाही, म्हणजे 1 ते 10 पर्यंत तुम्हीच आहे. 11व्या नंबरवर आपले ते नागनाथ शेलार आहेत. बस करा नारकर, नाही तर माझा गजावरचा राग कमी होईल. ग्लास खाली ठेव. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही म्हणे महागडी साडी घ्यायला गेला होता दुकानात म्हणून. अरे काय, कुठे तुमची करोडोंची प्रॉपर्टी? जिची तुम्ही मला एवढी स्वप्न दाखवलीत ना, यायला मला वाटलं एव्हाना शेलारांचा 7-12 माझ्या नावावर झाला असेल. अरे काय बोलतोयस तू? मला एक गोष्ट सांग मित्रा प्लीज, तुम्ही लोक खरंच नारायणीशी माझं लग्न करून देणार आहात का नुसतं सडवताय मला इकडे? मला प्लीज कल्पना द्या यार, कारण ना मला इकडे बसून बसून ना अक्षरशः आता मोड यायला लागलेत, मोड. हो हो, होणार आहे तुझं लग्न, होणार आहे. अरे पण कधी? पुढच्या जन्मात? अरे गजा यार, लग्नाचं एक वय असते. कम ऑन, यू कॅन अंडरस्टँड. म्हातारपणी नारायणी सारखी बाई माझी काय हालत करेल इमॅजिन कर जरा. तू प्यायलास का रे ओजस? तू फोन ठेव, आपण उद्या बोलू. अरे उद्या कुणी पाहिलंय? कल है नहीं है क्या पता. तू म्हणाला होतास त्यांना मदत करू नको, म्हणून मी त्यांना मदतही केली नाही. त्यांना त्यांचं ठरवू दे, आपल्या चिडवाचिडीतून काही व्हायला नको म्हणून मी त्यांना चिडवलंही नाही. वीर, आता जेव्हा भाऊजींनी स्वतःहून कबूल केलं तर तू का चिडलायस वीर? आनंदी, मी चिडलो नाहीये. मला फक्त सुपीची काळजी वाटते. आयुष्यभर पुरणार आहोत का आपण त्याला? पुढे जाऊन त्याला त्याच निभावावं लागणार आहे. निभावतील ते वीर. आनंदी, अगं ही तुझी भावना झाली आणि तू म्हणतेस तसं निभवेल ना तो, नक्कीच निभवेल. पण त्याला नाही जमलं तर तोपर्यंत त्या पुरीचं आयुष्य पणाला लागलेलं असणार आहे ना. म्हणूनच म्हणतो आनंदी, काही झालं तरी आपण गजाला या बाबतीत सपोर्ट करायचा नाही. म्हणजे तू भाऊजींना मदत करणार नाहीस? एक मिनिट, म्हणजे तू त्याला... मला जेव्हा भाऊजींची गरज होती वीर, तेव्हा त्यांनी माझ्यावर कोणताही अविश्वास दाखवला नाही आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते ते. आता जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा त्यांच्या क्षमतेवर शंका दाखवून मी दुष्टपणा करणार नाही. पिंजरा